Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity, one day, one structure. We have taken the challenge of 100 days, 100 structures, and today is our day 83. आज आपला 83वा दिवस आहे आणि आज आपण नवीन एक WH वर्ड सुरू करतोय, त्याचे क्वेश्चन सुरू करतोय आणि तो आहे वाय. वाय म्हणजे का. कोणत्याही गोष्टीचं कारण विचारण्यासाठी आपण या व्हायचा उपयोग करतो. जसं तू का हसतो, तू का रडतो, ती का उड्या मारते, तिनं का उड्या मारल्या, अशा पद्धतीचे आपण प्रश्न विचारत असतो. आणि आज आपण सिंपल टेन्स वापरणार आहोत. सिंपल टेन्स मध्ये आपण 3 टेन्स आहेत, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. याचं स्ट्रक्चर सेम आहे बघा. वाय सुरुवातीला येणार, त्यानंतर हेल्पिंग वर्ब. आता सिंपल टेन्स मध्ये 3 टेन्स येतात, 3 टेन्सला आपल्याला हेल्पिंग वर्ब नाहीत, म्हणून आपल्याला हे वापरावं लागतं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू आणि डज वापरतो आपण. डू कोणासाठी वापरतो आणि डज कोणासाठी वापरतो, कोण सांगेल मला? डू कोणासाठी वापरतो आपण सांगा? I, we, they, you. आणि डज कोणासाठी वापरतो? He, she, it, now. आणि डीड हे आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरतो. डीड कोणासाठी वापरतो सांगा? I, we, they, you, he, she, it, now. सगळ्यांसाठीच. त्यानंतर शॉल विलचा वापर सुद्धा आपण कालच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लक्षात आलेला आहे. विल सगळ्यांसाठी सुद्धा वापरू शकतो, शॉल आपण आय वी साठी वापरू शकतो. चला आता आपण सुरुवात करूया. वाक्य, पहिलं वाक्य घ्या बघा. तू का हसतो, तू का हसतो. बघा आता हे वाक्य समजून घेऊया आपण. बघा सुरुवात झाली व्हाय न. वाय. आता तू साठी आपल्याला डू घ्यावं लागेल का डज घ्यावं लागेल? डू. मग वाक्य होईल आपलं वाय डू यू लाफ. तू का रडतो, वाय डू यू क्राय. तू का नाचतो, वाय डू यू डान्स. ठीक आहे. आता याच्यामध्येच आपल्याला आता तू का नाचला, तू का नाचला, मग काय करावं लागेल आपल्याला? डूच्या ऐवजी डीड वापरावं लागेल. वाय डीड यू डान्स. तू का नाचशील, वाय विल यू डान्स. ठीक आहे. चला आता एक एक मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला सांगायचं मी का रडतो. सांगा मी का रडतो. Why do I cry? मी का रडलो. What did I cry? मी का रडेल. What shall What? I? Why shall I cry? लक्ष द्या त्याच्यामुळं. वाय शॉल आय क्राय. चला पुढे. आम्ही का अभ्यास करतो, आम्ही का अभ्यास करतो. सांगा. Why do we study? आम्ही का अभ्यास केला. Why डज येईल का? Why did we study? आम्ही का अभ्यास करू. Why will we study? शाबास. वाय विल वी स्टडी. ते लवकर का उठतात. सांगा ते लवकर का उठतात. Why do they wake up early? ते का लवकर उठले. Why did they wake up early? ते का लवकर उठतील. Why will they wake up early? व्हेरी गुड. चला त्यानंतर तू का व्यायाम करतो. सांगा तू का व्यायाम करतो. Why do you exercise? तू का व्यायाम केला. Why did you exercise? तू का व्यायाम करशील. Why will you exercise? शाबास. त्याच्या पुढचं वाक्य आहे तो का वाईट बोलतो. माऊली सांगा तो का वाईट बोलतो. Why does he speak bad? तो का वाईट बोलला. Why did he speak bad? तो का वाईट बोलेल. Why will speak bad? Why will he speak bad? वाय विल ही स्पीक बॅड. तिला स्वयंपाक करायला का आवडतो. तिला स्वयंपाक करायला का आवडतो. सांग दीदी आता. Why do तिला म्हणल्यानंतर डू येईल का. Why does she like to cook? तिला स्वयंपाक करायला का आवडला. Why
Why डज इन why did हा she like to cook? तिला स्वयंपाक करायला का आवडेल. Why विल will she Like. like to cook? हा शाबास. टाळ्या वाजवायच्यासाठी. हा काय करायचं नाही, घाबरायचं नाही. चला पुढे जाऊया आपण. हा पाऊस का पडतो. पाऊस का पडतो. हा सांग सिद्धार्थ. Why do it rain? रॅन का रेन. Rain. हा पुन्हा एकदा सांगा. बरोबर आहे सांगा ना. पाऊस का पडतो. वाय डू का वाय डज. Why do वाय डू. इट म्हणल्यावर डज येईल का डू येईल. does हा सांगा ना मग. माझ्याकडे बघून सांगा. हा सांगा. पाऊस का पडतो. सांगा ना. सांगा काय होत नाही. चुकलं इकडे बघून सांगा. हा rain do रॅन्डू कसं होईल. हा कन्फ्यूज झाला तू. सांग बाळा तू. हा इकडे बघून सांग. why does it rain? पाऊस का पडला. Why did it rain? पाऊस का पडेल. Why will it rain? शाबास व्हेरी गुड. चला पृथ्वी का फिरते. पृथ्वी का फिरते. हा इकडं. हा आरती सांग. पृथ्वी का फिरते. Why does earth round? पृथ्वी का फिरली. Why did earth round? पृथ्वी का फिरेल. Why will earth round? व्हेरी गुड. बघा याच्यामध्ये आपण प्रत्येकाला त्याचं कारण विचारू शकतो की तू का हे करतो किंवा तुला हे का आवडतं. आलं का लक्षात. जसं तुला डॉक्टर बनण्याची इच्छा का आहे. वाय डू यू वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. आलं का लक्षात. त्याच्यानंतर तुला का इंग्रजी बोलायला आवडते. वाय डू यू लाईक टू स्पीक इंग्लिश. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वेगवेगळे वाक्य करू शकतो. सो यू शुड मेक 30 sentences and make a practice of this type of sentences. This is the homework for all of you. Thank you so much for watching our video. Thank you.